अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील पसार आरोपी राजू उर्फ शाक्या माळी यांच्या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकाने शहरातील काटवनात लपून बसलेल्या आरोपी माळी यास मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे। शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाने शिर्डी हादरून गेली होती। या प्रकरणी एक आरोपी सोमवारी जेरबंद केला होता, तर दुसरा आरोपी राजू उर्फ शाक्या माळी पसार झाला होता। शिर्डी परिसरातच तो पोलिसांना चकवा देत होता। अखेर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिर्डीतील काटवनात लपून बसलेल्या आरोपीला काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पकडले आहे। या प्रकरणी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे यांनी माध्यमांना माहिती दिली। अक्षराज मीडियासाठी वसंत रांधवन, शिर्डी, अहिल्यानगर। शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हे दाखल झालेले होते काल, त्यामध्ये 2 आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते। त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती। त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्या माळी, याला आज आता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत। काय कबुली त्यांनी दिली आहे का? कशामुळे हा गुन्हा केला तुम्ही? हा गुन्हा प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत। याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे। दुसरा आरोपी किंवा पोलिसांना बऱ्याच वेळेस पहिला आरोपी मिळून आला, मात्र दुसरा आरोपी तो गुंगारा देत होता, मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला आज ताब्यात घेतलेला आहे। काय नेमकं एकंदरीत ठराव होता सर? दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता। तो शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत, त्याचबरोबर वेगवेगळी शेत आहेत, त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता। या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, शिर्डी पोलीस स्टेशन व SDPO ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या। त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे।